सगळ्यांनी उभं राहायचं आहे थोडं वेळ. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय आमदार दादासाहेब भुसेंचं आगमन झालं या ठिकाणी. जोरदार टाळ्या वाजवून बसून घ्यायचं. सूर्योदय के बाद कम से कम 10 बार गहरी सांस लेने का प्रयास करते हैं. पेड़ के नीचे खड़े रहकर एकदम जितनी सीना भरने इतना साथ इतना एकदम लगे पड़ जाएगा. करते रेगुलर सर. गहरी सांस तो नहीं बस बोझ निकला. उनका एक बेटा गेहूं चावल इसकी रोटी खाता ही नहीं था. तो किसी कहीं उसको टीचर ने कहा होगा या सुना होगा कि बाजरे की रोटी खाएंगे, गेहूं खाएंगे तो एक और तंदूरी का रंग है वो. पहले पोएम सुनानी पड़ेगी. मेरे को याद होगा तो मैं बोलूंगी. ठीक है, जितना याद रहा है मुझे बिल्कुल याद. मान देखता है ऐसा क्या है इन सितारों में, ऐसा क्या है तेरे मन में. वेरी फ्रेंडली थे. एंड इट लाइक कि जैसे हम अपने बड़ों से बात करते हैं तो आपको क्या टेंशन क्या है? टेंशन ये है कि जैसे परीक्षा में अच्छे अंक नहीं. ये हमारे समाज जीवन में ऐसा घुस गया है. अगर हमने स्कूल में इतना नंबर नहीं लाया, इसका मतलब कि बैट्समैन उस प्रेशर की परवाह नहीं करता. उसका पूरा ध्यान उस बॉल पे होता है. अगर आप भी साऱ्या अनेकांची स्वप्न रेंट आणि EMI एकत्र कसं भरणार या प्रश्नाभोवती थांबतात. उन्होंने बहुत कुछ सिखाया. आपको आपके लक्ष्य के बारे में पता है तो आपको ना कोई डिस्ट्रैक्शन. कोई 2-3 बातें शेयर कीजिए ऐसी सर जो लीडरशिप से आपसे संबंधित हो, जो हम बच्चों को आगे बढ़ने में महत्वपूर्ण हो. सीधा तो ये नहीं हो सकता ना कि बैठो वरना नाम लिख दूंगा. ये तो वजह वो और शो करेंगे तो वो उनको कोई अलग तरीका है ताकि उन्हें समझा सके कि भाई ऐसे ऐसे है सब चलता है. उसको कहता है यार मॉनिटर तो प्यार करता है, मुझे पूछता है, मुझे डांटता नहीं है, रिस्पेक्ट डिमांड नहीं कर सकता. आपको स्वीकारता है. आप स्वच्छता के लिए भाषण जाती हैं, आप खुद गंदा कर रहे हो तो फिर आप लीडर नहीं बन सकते. लीडर बनने के लिए टीम वर्क सीखना बहुत जरूरी है. त्याचप्रमाणे आपल्या ओ बाप रे.
आपल्याकडे तालुक्यातील आदरणीय प्रबोधजी शुक्ला या ठिकाणी आले आहेत. आज आपल्या काकानी शाळेमध्ये आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा परीक्षा पे चर्चा हा देशव्यापी कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. आणि आपण बघितलं असेल आदरणीय पंतप्रधान महोदयांनी विद्यार्थ्यांच्या चर्चेमध्ये संवाद साधत असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना पण त्यांनी उत्तरं दिलेली आहेत आणि एकंदरीत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मॅडम कशा पद्धतीने यशस्वी होऊ शकता आणि म्हणून आता परीक्षा पण सुरू होणार आहे उद्यापासून. तर उद्यापासून परीक्षेला सामोरं जात असताना तणावमुक्त परीक्षेला तुम्ही सामोरं जा असं आदरणीय पंतप्रधान महोदयांनी आपल्याला संदेश दिलेला आहे. म्हणजे परीक्षेला म्हणजे काय मी तुमचा कॅम्पसचा पण वेळ घालू इच्छित नाही आणि फक्त एक किस्सा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. लक्ष्मणजी साहेब आणि पोपळे साहेबांच्या आपली दिवसाची दिनचर्या काय असते अशा प्रकारचं माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आदरणीय पंतप्रधान महोदय 24 तासांच्या पैकी फक्त 3.5 तास झोपेला. किती तास? 3.5 तास. आणि हे त्याच्यामध्ये या सर्व सूचनांचा समावेश करून आपल्याला कार्य संपन्न करायचं आहे. आपल्या उपस्थित सर्व पदाधिकारी नेते मंडळी अधिकारी आणि विद्यार्थ्यांना पण मला सांगायचं आहे आणि आपलं जीवन तर शिकण्यासाठीच आहे. तुम्ही युट्यूबला जा. आपल्या नाशिक जिल्ह्यातलं त्र्यंबकेश्वर तिथली हिवाळी शाळेचे गुरु जे आहेत सर्व शिक्षकांना पण माझी विनंती आहे. माऊली 25-50 घरांचा पाडा आहे, आदिवासी पाडा आहे. 1ली ते 4थी 30 विद्यार्थी